मागच्या व्हिडिओत आपण बघितलं की भारतीयांना पेन्शनसाठी कुठली तरी योजना सुरू करणं का महत्वाचं आहे. या व्हिडिओत आपण बघणार आहोत की बँकेचे व्याजदर कसे कायमच कमी 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 होत जातात आणि बँकेमध्ये मर्यादित सरकारी हमी काय, लिमिटेड गव्हर्नमेंट गॅरंटी. नमस्कार, मी विवेक गोडसे, लाईफ इन्शुरन्स एजंट 39 वर्षापासून, आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आय विवेक गोडसे. आपण पाहत आहात व्हिडिओ सिरीज भारतीय लोक LICच्या पेन्शन प्लॅनवर एवढं प्रेम का करतायत, आणि हा त्यातला दुसरा व्हिडिओ आहे. तुम्हाला कल्पना असेलच की 2000 सालच्या सुमारास बँकेचे फिक्स डिपॉझिटचे व्याजदर हे जवळजवळ 15% होते. हो, बरोबर आहे, 15%. आता 2025 ऑक्टोबरमध्ये ते साधारण 6.5%च्या आसपास आहेत. 6.5% मी जेव्हा म्हणतो तेव्हा मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 5 वर्षापेक्षा जास्त फिक्स डिपॉझिटचा बेंचमार्क आहे असं धरतोय. जनरली तुम्ही बँकेत गेलात तर सर्वात जास्त इंटरेस्ट रेट असतो 1 वर्ष किंवा 366 दिवसासाठी. तुम्ही जशी जशी मुदत वाढवाल तसा तसा इंटरेस्ट रेट कमी होतो, कारण बँकेला तुम्हाला इतक्या जास्त वर्षाची इंटरेस्ट रेटची हमी द्यायची नाहीये. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचा इंटरेस्ट रेट साधारण आता 6.5%च्या आसपास आलाय. 15%वरून 6.5% आलाय, आणि तो दरवर्षी अजून कमीच होणार आहे. आता तुम्हाला कल्पना असेल, मी दुसरा पॉईंट जो सांगितला तो म्हणजे मर्यादित सरकारी हमी. तर प्रत्येक बँकेमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून तुम्हाला पर पॅन कार्ड पर बँक 5 लाख रुपयापर्यंत फिक्स डिपॉझिटचे जे पैसे असतात ते सुरक्षित असतात, त्याच्यावर सुरक्षा नाही. आता जर सरकारी बँक असेल ती तर तुमचे पैसे एकदम बुडतील असं मला वाटत नाही, तुम्हाला ते पैसे परत मिळतील. पण अशा प्रकारची कुठलीही गॅरंटी कोऑपरेटिव्ह बँकेला नाही. कोऑपरेटिव्ह बँकमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला थोडासा जास्त व्याज मिळेल, 0.5 0.1%, 0.5 किंवा 1% पर्यंत जास्त व्याज मिळेल, पण ते काही खरं नाही. पुण्यात काही कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सुद्धा आहेत, तर हे आणखीनच रिस्की आहे. त्याच्यात तर बँकेचे रूल्स अँड रेग्युलेशन्स पण नाही आहेत. त्या क्रेडिट सोसायटीमधली एक खूप छान दिसणारी मुलगी तुमच्याकडे फिक्स डिपॉझिटचा फॉर्म भरून येईल. कदाचित तुम्हाला एका खूप प्रसिद्ध अशा गायकाच्या कार्यक्रमाची तिकीटही तुम्हाला पाठवतील, पण मला विचाराल तर तुमचे ठेवलेले पैसे, त्याची सुरक्षितता सर्वात जास्त महत्वाची. एखादी प्रायव्हेट बँक असेल की जी नवीन व्यवसायात उतरली आहे, तुमच्या भागामध्ये ज्याला नवीन ग्राहक मिळवायचे आहेत, ते तुम्हाला कदाचित 0.5% 1% जास्त व्याज देतील. पण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, कोऑपरेटिव्ह बँक आणि प्रायव्हेट बँक यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटी नाही. तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता. अजून एक महत्त्वाची गोष्ट, मी मगाशी म्हटलो की बँकेचे इंटरेस्ट रेट्स कायम कमी कमी होत चाललेत. तुम्ही ऐकलं असेल अनेक वर्ष की भारत एक डेव्हलपिंग कंट्री आहे. आता 2047 आपली योजना आहे की आपण डेव्हलप कंट्री होणार आहोत. ते 2047 होईल किंवा 52 होईल किंवा 45 होईल आपल्याला माहिती नाही. पण एक गोष्ट नक्की, जेव्हा भारत डेव्हलप्ड कंट्री होईल त्यावेळेला इंटरेस्ट रेट्स हे खूप कमी असतील. आता जगात ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत तिथे इंटरेस्ट रेट फक्त 0.25 किंवा 0.50 एवढेच आहे. तर आपले इंटरेस्ट रेट साधारण त्यावेळेला तेवढे होतील. आता असा अनुभव आहे की गेल्या 10 वर्षामध्ये किंवा गेल्या 20 वर्षामध्ये प्रत्येक 10 वर्षात व्याजदर हा साधारण 3% कमी झाला आहे. म्हणजे पुढच्या 10 वर्षात व्याजदर साधारणपणे 3 ते 3.5% येईल. तुमचे सगळे पैसे जर तुम्ही फिक्स डिपॉझिटचे याच्यात गुंतवले आणि 10 वर्षात इंटरेस्ट रेट 3-3.5% आला तर तुम्हाला तुमचे रोजचे खर्च करणं हे खूप अवघड जाईल. आणि म्हणून हे महत्वाचं आहे की तुमचे फिक्स डिपॉझिट असा पाहिजे ज्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट कमीत कमी तुमचा आहे तो चालू राहील, व्याजदर कमी होणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस केलंय की बँकेत तुम्ही फिक्स डिपॉझिट करायचं म्हटलं तर वय वाढल्यानंतर कुठल्या कुठल्या अडचणी तुम्हाला येऊ शकतात. माझं ऑफिस पुण्यात आहे. मी भारतभर आणि परदेशातही LICच्या पॉलिसीज विकू शकतो. लाईफ पॉलिसीज, डिसॅबिलिटी पॉलिसीज, पेन्शन पॉलिसीज, आणि कुठेही भारतभर आणि परदेशी त्यांना विक्री पश्चात सेवा देऊ शकतो. तुम्हाला जर काही शंका असतील मी बोललेल्या विचारांबद्दल, काही नवीन पॉलिसी तुम्हाला करायची असेल, पेन्शन पॉलिसी करायची असेल, तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि मोबाईल नंबर पाठवा किंवा आम्हाला ईमेल करा support@vivekgodse.com वर, आणि आम्हाला तुमच्याशी संपर्क साधायला आवडेल. विसरू नका आमचा पुढचा व्हिडिओ बघायला, ज्यात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवले
तर वय वाढल्यानंतर कुठल्या कुठल्या अडचणी येऊ शकतात. धन्यवाद.